नमस्कार. मी डिझायर कोचिंग क्लासेस वाडी खामगाव इथून डी.पी. दांडगे सर बोलत आहे. तर आज आपण डिझायर कोचिंग क्लासच्या संदर्भात एक आपल्याकडे ॲडमिशन प्रोसेसच्या वेळेस एक प्रॉस्पेक्टस आपल्याला मिळालेला आहे. तर या प्रॉस्पेक्टमध्ये सुरुवातीला काही महत्त्वाचे सूचना या ठिकाणी आणि काही नियम व अटी ह्यासुद्धा आपल्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचं सुद्धा त्या ठिकाणी नियोजन त्यामध्ये दिलेलं असते. तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपल्याला केव्हा जायचं, तर याचं नियोजन करण्यासाठी आम्ही प्रॉस्पेक्टमध्ये त्या आधीपासूनच सुरुवातीला त्यात नोंद करून ठेवतो की जेणेकरून आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपल्याला कुठे जाण्याचं नियोजन असेल तर आपण रिझर्वेशन करू शकता. तिथे क्लासवाईज सुट्ट्यांचं नियोजन दिलेलं आहे. त्या सुट्ट्या तेवढ्याच वेळेमध्ये आपण नक्कीच मुलांना थोडंसं चेंज होण्याच्या हिशोबानं आणि आपलंसुद्धा मुलांच्यासोबत एक वेगळं थोडंसं फिरून जाऊन येऊन फ्रेश होण्याच्या हिशोबानं त्या ठिकाणी सुट्ट्यांचा आपण टाईम दिलेला आहे. तर त्याचा नक्कीच आपण आनंदानं उपभोग घ्यावा. आणि शेवटी या प्रॉस्पेक्टमध्येच शेवटच्या 2 पेजेसवरती काही महत्त्वाचे एक्झाम दिलेले आहेत. ते आपल्या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आहे. तर जरूर त्या ठिकाणी तेवढे 2 पानं हे जरूर वाचा की आपला मुलगा तो कोणत्याही वर्गामध्ये असो, परंतु इतर वर्गामध्ये सुद्धा पुढे त्याला कोणत्या कोणत्या एक्झाम तो देऊ शकतो आणि त्या एक्झामची संपूर्ण माहिती या ठिकाणी या प्रॉस्पेक्टमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडक्यामध्ये दिलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्तही जर आपल्याला काही त्यामध्ये डिटेल्स हवं असल्यास आपण ती माहिती कॉलवरती म्हणा किंवा एखाद्या वेळेस भेटून म्हणा ती माहिती पूर्ण घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं प्रॉस्पेक्टमध्ये हे 2 महत्त्वाचे पालकांनी जरूर वाचावे. आणि बाकीचे हे जे तुम्हाला या ठिकाणी नवीन प्रत्येक पेजवरती विद्यार्थ्यांचे फोटोग्राफ्स दिसत आहे, तर या विद्यार्थ्यांनी वर्षभर खूप मेहनत घेऊन हे त्या एक्झाममध्ये मेरिट आलेले आहेत आणि मेरिट आल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याला एक त्याचा हा जो फोटो येतो तर तो सहज नाही. त्या विद्यार्थ्यांनी खूप त्या ठिकाणी मेहनत करून तो मेरिट आलेला आहे आणि म्हणून त्याचा मान सन्मान व्हावा म्हणून या प्रॉस्पेक्टमध्ये या प्रत्येक पेजवरती मुलांनी आपापलं कलागुण कौशल्य या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्याचा हा या ठिकाणी सन्मान या प्रॉस्पेक्टमध्ये आपण करत असतो. तर आपल्याही मुलाचा त्या ठिकाणी तो मान सन्मान होण्यासाठी विविध एक्झाम आहेत. प्रत्येक क्लासमध्ये वेगवेगळ्या एक्झाम आहेत आणि आपल्याला काय वाटतं की बा एकाच एक्झामचा अभ्यास करायचा, परंतु तसं नाही. ह्या स्पर्धा परीक्षेची तयारीच तशी आहे की एका परीक्षेच्या सोबत आपण दुसऱ्याही परीक्षेची तयारी करू शकतो. तो कुठलाही लोड एरियाचा प्रश्न नाही आहे, हे लक्षात घ्या. एखाद्या एक्झामची आपली तयारी नाही झाली तरी कमीत कमी आपण तो पेपर कसा असतो एवढं तर माहिती होईल आपल्याला. म्हणजे त्या एक्झाम म्हणून सर्वच एक्झाम ज्या काही असतात त्या वर्गासाठी तर त्या जास्तीत जास्त देण्याचा आपला तो प्रयत्न आपण करावा. एक्झामच्या फीमध्ये त्याला किमान परीक्षा किती तासाची असते, कोणते कोणते सब्जेक्ट असतात, त्यानंतर नवीन सेंटरवर जाऊन आपल्याला ती परीक्षा द्यावी लागते का, तिथं त्याच्या म्हणजे नवीन स्कूलमध्ये नवीन सेंटरवर त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर विद्यार्थ्याला जी म्हणजे त्याच्या छातीमध्ये जे धडधड होते, मग आता कसं होईल काय होईल, तर हळूहळू या एक्झाममुळे त्याच्या करिअरच्या एक्झामपर्यंत भरपूर प्रमाणात ह्या एक्झामची प्रॅक्टिस होऊ शकते. आणि त्यासाठी आपण प्रत्येक एक्झामचा फॉर्म भरणं हे नक्कीच करावं अशी मी अपेक्षा करतो. आणि यामध्ये आता त्या एक्झामच्या निमित्तानं पेपर कसा आहे हे समजेल. मग पुस्तक घ्यायचं, मग पुस्तकाचं सुद्धा आपल्याला वाटते तुझ्याकडे ऑलरेडीच तर एवढे बुक्स आहेत आणि आणखीन या पेपरसाठी या एक्झामसाठी हे पुस्तक घ्यायचं. हो, पुस्तक घ्यायचं आहे. लागलं तर त्याचा दसरा दिवाळीचा एक ड्रेस कमी घ्या, त्याच्या बड्डेचा एखादा ड्रेस कमी घ्या, पण पुस्तक नक्कीच खरेदी करा. गाडगेबाबांनी स्वतः म्हटलेलं आहे की जेवणाचं ताट मोडा पण मुलांना पुस्तक घ्या. म्हणजे उद्देश काय की जेवायला ताट जरी म्हणजे खरोखर
म्हणजे महत्त्वाचं शेवटचं आपलं जे पोट भरण्यासाठीचं जे साधन आहे की ज्याच्यात मी जेवण करतो आहे ते ताट मोडा आणि त्याच्या बदल्यात मुलांना पुस्तक घ्या. एवढं पुस्तकाचं महत्त्व हे त्या आपल्याला संतांनी, विविध संतांनी सांगितलेलं आहे. आणि आपण सुद्धा आपल्या मुलाला तशाच पद्धतीचं कोणतंही ताट मोडून नाही, परत एक उदाहरणार्थ एवढी म्हणजे आपल्या या संपूर्ण चरितार्थामधून एक काटकसर करून आपल्या मुलाला ते पुस्तक आणून द्यायचं आहे. मग आता तुम्हाला असं वाटेल हे एवढे पुस्तक आहेत, आणखीन एक पुस्तक आणलं आणि यातलं तू किती करणार? तर ठीक आहे, त्यातलं 50% करेल तर तेवढं तर नॉलेज वाढलं. एखादा मुलगा 25% करेल तरी 25% त्या पुस्तकातलं एक्स्ट्रा नॉलेज आपलं वाढलं. कदाचित 10% करेल, 2च पानं करेल, पण 2 पानं जरी केले, आज 150 रुपयाचं पुस्तक आहे समजा, तरी तो 2 पानं केले म्हणजे आज आपले त्याने 2 पेजचं नॉलेज त्याने एक्स्ट्रा मिळवलेलं आहे. किमान किती चॅप्टर आहेत, कोणते चॅप्टर आहे एवढं तर बघेल. त्याला कमीत कमी ते आयडिया येईल कुठले सब्जेक्ट त्याच्यामध्ये आहे. एखादा त्याच्यामध्ये याआधी झालेला पेपरसुद्धा त्या पुस्तकात असू शकतो. प्रश्न कशा पद्धतीचे विचारलेले आहे म्हणजे त्याला त्या विद्यार्थ्याला एक आयडिया मिळू शकतात आणि त्या ज्ञानाची जी उंची आहे त्यामुळे ती वाढू शकते. आणि म्हणून आपण प्रत्येक एक्झामला बसण्याचा प्रयत्न करूया. आणि ॲडमिशन घेताना सुद्धा डिझायरमध्ये एक एक पॉईंट तुमच्या लक्षात आणून देतो की बघा, इथे पहिल्यांदा एंट्रन्स टेस्ट होते आणि एंट्रन्समध्ये जे विद्यार्थी सिलेक्ट होतात तर त्यातही बॅचेस हे त्यांच्या मार्क्सप्रमाणे टॉप बॅच, त्याच्या फर्स्ट टॉप बॅच, सेकंड टॉप बॅच, थर्ड टॉप बॅच अशा पद्धतीनं त्यांच्या 40 ते 50 विद्यार्थी एकेका बॅचला त्या ठिकाणी निवडल्या जातात आणि त्यांच्या रँकिंगप्रमाणे त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन मिळते. आता ठीक आहे, पहिल्यांदा ह्या लिस्ट लागतात. लिस्ट लागल्यानंतर मग त्यामध्ये ॲडमिशन समजा एखाद्या सेकंड बॅचला विद्यार्थ्याचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं. मग आता त्याचा जो रोल नंबर आहे तर लिस्ट लागल्या ॲडमिशन म्हणजे रिझल्ट लागल्या लिस्ट लागतात आणि लिस्ट लागल्यानंतर जो पहिला विद्यार्थी त्या बॅचचा जो पहिला येईल ॲडमिशनसाठी त्याला रोल नंबर 1 मिळेल, दुसरा येईल त्याला 2, शेवटी येईल त्याला शेवटचा रोल नंबर. आणि जेव्हा क्लास सुरू होतात ॲडमिशननंतर लगेच 8 दिवसामध्ये आपले क्लास सुरू होऊन जातात. तर मग सिटिंग अरेंजमेंट कशी असते तर पहिल्या महिन्यामध्ये रोल नंबरप्रमाणे तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट त्या ठिकाणी असते की जो पहिला विद्यार्थी रोल नंबर असेल त्याला सिटिंग अरेंजमेंट रोल नंबरप्रमाणे त्या ठिकाणी 1 महिनाभर, शेवटी ॲडमिशन घेणाऱ्याला शेवटी बसावं लागते, पहिल्या ॲडमिशन घेणाऱ्याला पहिल्यांदाच बसायला मिळते. हे झालं एक पहिल्या महिन्याचं नियोजन. नंतर मात्र मंथली या ठिकाणी टेस्ट होतात. डिझायरमध्ये पर मंथ हे एक्झाम चालू असतात आणि त्यामध्ये मग आता पहिला महिना कंप्लीट झाला, मग रिझल्ट तयार होतो आणि रिझल्ट आपल्या ग्रुपवरती व्हॉट्सअपवरती आपल्याला येतो. आता त्यामध्ये त्याच्या रँक लागतात. बघा, प्रत्येक सब्जेक्टचे मार्क्स फक्त आपल्याच मुलाचे मार्क्स आपल्याला दिसत नसून तर त्या डिझायरमध्ये जेवढ्या बॅचेस असतील त्या क्लासच्या त्या सगळ्या बॅचेसच्या सगळ्या विद्यार्थ्यांचा सब्जेक्ट वाईज रिझल्ट हा आपल्या व्हॉट्सअपवरती आपल्याला बघायला मिळतो. तर त्यामध्ये सब्जेक्ट वाईज मार्क्स प्लस रँक पण असते, लास्टला रँक दिलेली असते. तर रँक मग जो सर्वात जास्त मार्क घेतो तर फर्स्ट, सेकंड, थर्ड, तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांना रँक मिळतात. तर नेक्स्ट मंथमध्ये त्याच्या रँकिंगप्रमाणे जो सर्वात जास्त मार्क्स घेईल त्याला पहिल्या जागेवरती, त्याच्या मागे सेकंड, त्याच्या मागे थर्ड, अशा पद्धतीनं त्याच्या रँक वाईज विद्यार्थ्याला दर महिन्याला टेस्ट झाली की त्याची सिटिंग अरेंजमेंट चेंज होते. आणि सिटिंग अरेंजमेंट हे आमच्या हातात नाही तर विद्यार्थ्याच्या प्रोग्रेसवर अवलंबून आहे. तर त्यासाठी विद्यार्थ्याने मग तो मागच्या सर्वात शेवटी लाईन असेल, कदाचित तो 5-10 मुलांना म्हणजे त्याचा समजा कदाचित 40वा रँक असेल, 40हून तो 30वर आला तर तो पुढे येईल, किंवा 40हून तो 45वर गेला तर तो मागे जाईल. तर अशा पद्धतीनं सिटिंग अरेंजमेंट त्या ठिकाणी केलेली आहे. आता मंथली रिझल्ट लागत असताना समजा सपोज त्याला 100 पैकी मागच्या पहिल्या पेपरमध्ये त्याला 80 मार्क्स मिळाले, दुसऱ्या पेपरमध्ये 80च्या ऐवजी त्याला 90 मिळाले, आता तिसऱ्या पेपरमध्ये त्याला 70 मिळाले. आता मग त्याचा हा प्रोग्रेस झाला, मागे आला का पुढे आला, यासाठी म्हणजे मार्क्स तर आपल्याला बघायचेच आहे पण त्यापेक्षा रँकवर बघायचे, कारण विद्यार्थी तेच आहे
त्या विद्यार्थ्यांमध्ये जे काही 200 विद्यार्थी 300 विद्यार्थी त्याच्या बॅचला म्हणजे त्या क्लासला असतील, तर त्या बॅचमध्ये कदाचित त्याचा समजा 120वा रँक आहे, तर 120व्या रँकवरून पहिल्या टेस्टमध्ये 120व्या रँक आहे आणि 120वरून तो 110वर जर पोचला असेल, तर याचा अर्थ काय की त्याने 10 मुलांना मागे टाकलं. परंतु त्याच्याऐवजी तो 120वरून 150वर तो स्वतःच आला. म्हणजे याचा अर्थ काय की त्याला 30 मुलांनी मागे टाकलं, तो 30 मागे गेला. तर म्हणून मार्क्सचं थोडंसं कॉम्बिनेशन ठेवायचं, परंतु रँककडे सर्वात महत्त्वाचं बघायचं आहे की किती मुलांना हा मागे टाकू शकला किंवा याला किती मुलांनी मागे टाकलं, म्हणजे मागे गेला का पुढे गेला. थोडंसं रँकवरून रिझल्ट पाहण्याचा प्रयत्न करा. एखाद्या वेळेस पेपर हार्ड असतो तर मार्क्स कमी येऊ शकतात, पेपर इझी असला तर मार्क्स वाढू शकतात. म्हणजे याचा अर्थ त्याला पहिल्या एक्झाममध्ये 80 मिळाले होते, नंतर 90 मिळाले, म्हणजे खूपच प्रोग्रेस झाला असं पण नाही. पेपर सोपा आहे की कठीण आहे, तर यावर म्हणजे प्रश्नांची काठिण्य पातळी कशी आहे त्यावर त्याचे मार्क्स अवलंबून असतात. म्हणून टोटली मार्क्सवर डिपेंड न राहता रँककडे बघा आणि रँकवरून फर्स्ट रँकवालाचे किती मार्क्स आहेत आणि आपल्या मुलाचे किती मार्क्स आहेत, किती तफावत आहे याकडे थोडंसं विशेष लक्ष द्या. आणि रँकवरून तो मुलगा पुढे जात आहे का मागे जात आहे हे आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी कळेल. तर अशाच पद्धतीनं आपण नेहमीसाठी हा रिझल्ट बघत राहायचा आहे आणि विद्यार्थ्यांच्या प्रोग्रेससाठी आपण सदैव आपल्या पाल्याशी सोबत राहून त्याला पुस्तकांची गोडी लागून आणि प्रत्येक एक्झामला आपण कसं त्याला बसवू यासाठीचे सतत आपले प्रयत्न असू द्या. कोणत्या कोणत्या एक्झाम असतात त्या सगळ्या सूचना ह्या मोबाईलवरती ग्रुपवरती म्हणजे डिझायरच्या ग्रुपवरती ह्या आपल्याला पोहोचवल्या जातात की ही परीक्षा आहे, या परीक्षेचे फॉर्म भरायचे आहेत, या परीक्षेच्या फॉर्म भरायची ही मुदत आहे, हॉल तिकीट सुरू झालेले आहेत, हॉल तिकीट काढायची मुदत. तर ह्या अशा सगळ्या अनेक ज्या काही सूचना ह्या पालकांसाठी असतात. तर पालकांनी त्याचा नक्कीच अवलंब करावा. आपला मोबाईल नंबर हा किमान म्हणजे आईचा आणि पप्पाचा म्हणजे दोघांचाही, आई आणि वडिलांचा दोघांची दोन्ही मोबाईल नंबर हे डिझायरच्या ग्रुपवरती आम्हाला अपेक्षित आहेत. एखादा नंबर तुमचा बदलला असेल तर त्याचीसुद्धा माहिती द्या किंवा एखादा नंबर बंद झाला असेल तर ते पण तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता की हा नंबर बंद झालेला आहे, हा आपण रिमूव्ह करू शकतो आणि नवीन ॲड करू शकतो. तर त्यासाठी आपण तशी पूर्वसूचना दिली तर आपली नक्कीच ते अपडेट त्या ठिकाणी होतील आणि आपल्याला वेळोवेळी त्या सूचना ह्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्वांनी आपल्या या चालू शैक्षणिक सत्रामध्ये आपला मुलगा जास्तीत जास्त कसा एक्स्ट्रा एक्झाम देऊ शकेल यासाठी आपण प्रयत्न करूया आणि प्रॉस्पेक्टमधले सगळ्या परीक्षेच्या संदर्भातल्या शेवटच्या 2 पेजेसवरती ज्या काही सूचना आहेत, ज्या काही माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे प्रत्येक सब्जेक्टची, ती जरूर वाचा. ठीक आहे, धन्यवाद.